नमस्कार माय ट्यूब फॅमिली। तर म्हाडा मिल वर्कर्स लॉटरीबद्दल जी अपडेट येत आहे ती म्हणजे शेलूतील घरांच्या किमती कमी करा तरच संमतीपत्र सादर करणार। तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती। तर गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी शेलू आणि वांगणीत 81,000 घरे बांधण्यात येणार आहेत। मात्र काही संघटनांनी या दोन्ही ठिकाणची घरे नाकारली, तर काही संघटनांनी वांगणीच्या घरांना नापसंती दर्शवत शेलूमधील घरे पसंत केली। शेलूमधील घरे घेण्यास गिरणी कामगार वारस तयार आहेत। मात्र या घरांची किंमत 9.5 लाखांऐवजी 6 लाख केल्यानंतरच कामगार वारस राज्य सरकारकडे संमतीपत्र सादर करतील, अशी भूमिका गिरणी कामगार कृती संघटनेने घेतली आहे। या मागणीचे पत्र सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविले आहे। 1.5 लाख गिरणी कामगार वारसांना मुंबईत घरे देणे शक्य नाही, त्यामुळे राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेशात गिरणी कामगारांना घरे देण्याचा निर्णय घेतला। त्यानुसार शेलूमध्ये 30,000 तर वांगणी येथे 51,000 घरे गिरणी कामगारांसाठी बांधण्यात येणार आहेत। असे असताना गिरणी कामगार एकजुटने वांगणी आणि शेलूमधील घरांना विरोध करीत ती घरे नाकारली आहेत। वांगणी आणि शेलू येथील घरांना काही संघटनांचा वांगणीतील घरांना विरोध आहे। असे असतानाही राज्य सरकारने आता शेलू वांगणीतील घरांसाठी कामगार वारसांकडून संमतीपत्र घेण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार म्हाडाच्या संगणकीय प्रणालीचा वापर करून म्हाडाकडून संमतीपत्र स्वीकृतीसाठी एक स्वतंत्र लिंक तयार करण्यात आली आहे। लवकरच या लिंकद्वारे संमतीपत्र घेण्यास सुरुवात होणार आहे। या पार्श्वभूमीवर आता शेलूतील घरांच्या किमती कमी करण्याच्या मागणीसाठी कृती संघटना आक्रमक झाली असून किमती कमी झाल्याशिवाय संमतीपत्र सादर करणार नसल्याचा निर्णय घेतला आहे। तर गिरणी कामगारांबद्दल हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।